हैदराबाद गॅझेटनुसार 58 लाख नोंदींवर प्रमाणपत्र देण्याला विरोध नाहीये। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बमनराव तायवाडे यांनी हे वक्तव्य केलंय। 58 लाख पैकी 35 लाख नोंदी विदर्भातील असल्याचंही त्यांनी सांगितलंय। अनेकांकडे आधीपासूनच ओबीसी आणि कुणबी प्रमाणपत्र आहे। हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का बसणार नाही असं तायवाडेंनी स्पष्ट केलंय। सरकार ज्या ज्या काही मागण्या आंदोलनकर्त्यांकडून केल्या जात आहे त्या मागण्यांकडे किती गांभीर्याने लक्ष घालते, कशा प्रकारे बघते आणि कुठल्या प्रकारचा निर्णय घेण्याचा ते विचार करतात। ते जे कुठला निर्णय घेणार असेल त्यामुळे जर ओबीसीच्या संविधानिक आरक्षणाला धक्का लागणार असेल, आमचं आरक्षण कमी होणार असेल, हे ज्या दिवशी आमच्या नजरेत येईल, आमच्या लक्षात येईल, निर्णय तर नंतरची गोष्ट राहिली, त्या दिवशी मात्र राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या आणि सर्व समाजविचारी संघटनांच्या नेतृत्वामध्ये या राज्यातील 60% ओबीसी या रस्त्यावरती येऊन आपल्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करणार म्हणजे करणार।